हॅलो, हिलिंग पॉवर ट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्थ आहात, मस्त आहात, आनंदी आहात, ठणठणीत आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण आहे ना अशा माणसाबरोबर बनवणार आहोत की तो आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे. आपल्या जीवनात तो खूप त्यागमूर्ती आहे, खूप त्याग त्याने केलेला आहे. असा माणूस, त्याला कुणी नाना म्हणतं, कुणी बाबा म्हणतं, कुणी पप्पा म्हणतं, कुणी अण्णा, कुणी भाऊ, आता नवीन शब्द डॅडी, अशा प्रत्येक शब्दांनी त्यांना नाव देतात. ते म्हणजे आपले पिता, आपले दादा, आपले वडील, यांच्यावर आपण बोलणार आहोत. आता समजा आपल्याला एखादी जर ठेच लागली तर आपण म्हणतो आई ग, पण तेच जर आपल्याला एखादा अजगर दिसला ना तर आपण म्हणतो बापरे. म्हणजे ज्यावेळेस मोठं संकट येतं ना त्यावेळेस आपल्याला बापाची आठवण येते, त्यावेळेसच आपल्याला बाप आठवतो. पण बाप हा असा आहे ना, तर त्याचा कधीच हृदयाचा थांगपत्ता लागत नाही, त्याचा कधी आपल्याला ठाव लागत नाही. कारण तो इतका महान आहे, त्याच्या हृदयात इतकं आपल्याविषयी प्रेम आहे, त्या प्रेमाचा आपल्याला कधी ठाव ठिकाणा लागत नाही. कारण आपण पहिल्यापासून त्याचा भीतीयुक्त दरारा असतो घरात, एक हे असते, मान मर्यादा असते, वडील आले का मग शांत बसा, हे करा, ते असं एक संस्कार असतात आपले. त्याच्यामुळं त्या बापाविषयी आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते. पण नाही, तसं नाही. तर ते भीती बी तो प्रेमापोटी असते, त्याचं रागवणं बी प्रेमापोटी असतं. कारण तो रागवतो तो आपल्या चांगल्यासाठी रागवतो, की आपल्या मुलींनी चांगलं शिकावं म्हणून, आपल्या मुलींनी चांगलं मोठं व्हावं, करिअर करावं, आपल्या मुलांनी छान संस्कार पाहिजे मुलाला, त्याने शिकावं, चांगला मोठा साहेब व्हावं, ही बापाची इच्छा असते. त्याच्यामुळं तो आपल्या चांगल्यासाठी रागवत असतो. पण ते आपल्याला त्या वेळेस आपल्याला पण समज नसते ना, आपण थोडंसं राग धरतो मनात, भीती वाटते बापाची. पण नाही, बापा एवढं प्रेम तुमच्यावर कोणीच करणार नाही. कारण बाप हा असा एक माणूस आहे की त्यांनी कधी ते फाटक्या बनियांची त्याला कधी लाज नाही वाटली, का कधी त्याची फाटकी चप्पल, तुटकी चप्पल असली तरी ते जुनेच कपडे घालून तो दिवाळी साजरी करतो. असा तो बाप असतो. पण त्याला त्याचे मुलं, त्याचं कुटुंब छान दिसावं, सुंदर दिसावं, मुलांनी छान कपडे, स्वतः फाटकी चप्पल घाले पण मुलाला चांगले बूट घेईल, स्वतः फाटके कपडे घाली पण मुलीला छान कपडे घेईल, त्याला त्याचं कुटुंब छान टवटवीत राहिलेलं, छान आनंदी राहिलेलं त्याला आवडतं. असा हा बाप, सर्वांवर प्रेम करणारा, विशाल हिमालय एवढा असा आपला बाप असतो. त्याची तुलना कोणाशीच करू शकत नाही आपण. तो खूप अथांग असतो, तो समुद्र एवढी माया करतो आपल्यावर. असा हा बाप मुलीच्या लग्नासाठी पैसे साचवेल, 8 घंटे काय तो 12 घंटे ड्युटी करेल, पण कधीच त्याच्या चेहऱ्यावर हे नाही येणार का, राग नाही, द्वेष नाही, काही नाही. आपलं आपलं काम करून आपलं कुटुंब तो आनंदाने सांभाळतो. मग तो कोणताही बाप असू द्या, शेतकरी असू द्या, नाही तर क्लास 1 ऑफिसर असू द्या, नाही तर साधा कर्मचारी असू द्या, तो त्याची ड्युटी एकदम नेमाने बजावतो. पण त्याची जेवढी पाहिजे तेवढी हे किंमत होत नाही. आता ज्यावेळेस आपण बाप होतो ना तेव्हा मग आपल्याला कळतं, त्यावेळेस मग आपण तेच करतो. मग तेव्हा आपल्या समजतं अरे आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलेले. म्हणून मी म्हणेल, बापावर खूप प्रेम करा आणि बापाला समजून घ्या. कारण बाप तो बाप असतो. आणि ज्यांना खरंच आई बाप आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहे. ज्यांचे आईबाप गेलेले ना त्यांना विचार आईबापाचं प्रेम काय असतं, आणि आईबाप नसल्यावर काय किंमत होते आपली ती. कारण
जोपर्यंत आईबाप आहे तोपर्यंत आपल्याला त्यांचं हे कळत नाही, किंमत कळत नाही. कारण लहानपणापासून ते किती आपल्यावर प्रेम करत येतो तो बाप. आपण त्याच्या अंगा खांद्यावर खेळलेलो असतो. अशा या बापावर मी तुम्हाला रोज बापाला कडकडून मिठी मारा, आय लव्ह यू बापा म्हणा, आणि बापावर भरभरून प्रेम करा. त्याला दुसरं काहीच नसतं पाहिजे, त्याच्याकडेच अपेक्षा नसतात. त्याच्यात मला तर अजून आठवत नाही कोणत्या बापाने मुलाकडे हे दे मला, का ते दे, का मुलीकडे नाही, कधीच नाही मागत बाप. त्याला फक्त द्यायचं माहीत असतं आणि तो फक्त देत राहतो, म्हणून तर त्याला दाता म्हणतात. असा हा बाप. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस.